साताऱ्यात आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले। शेतकरी आणि गरीब नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। दवाखान्यांमध्ये आकारले जाणारे आवाजवी शुल्क दरपत्रक निश्चित करण्याबाबत गेल्या 15 वर्षापासून सुरू असलेला संघर्ष मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय नाही। यामुळे संतप्त झालेल्या कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतून आंदोलन केलं। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला। या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ खळबळ उडाली। प्रशासनाने शेतकरी व गरीब जनतेच्या प्रश्नांकडे तत्काळ गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। हो, काय मागणी आहे तुमची? मागणी काय? महावितरणने आतापर्यंत शेतकऱ्यांची प्रश्न सोडवले नाहीत। महावितरणला आपण 15 सालापासून आतापर्यंत आंदोलन करत आलोय, पण एक प्रश्न आपला सुटला नाही शेतकऱ्यांचा। गेली किती वेळा निवेदन दिली गेली तरी सुद्धा प्रश्न सुटले गेले नाहीत। दवाखान्याचे दरपत्रक लागले गेले नाहीत, लागले गेले ते बी योग्य लागले गेले नाहीत। गरिबांची पिळवणूक होती, गोरगरिबांचे हाल होतात, पण या शासनाला काहीच किंमत नाही। कित्येक वेळा आपण सिव्हिल सर्जन यांनी आदेश देऊन सुद्धा ते पायमल्ली केले जातात, त्याची अंमलबजावणी केली जात नाही। कित्येक वेळा गेली 10 वर्ष झालं मी गोरगरिबांसाठी लढतो। आज ही वेळ माझ्यावर आली ही महावितरणच्या मुळे आलेली आहे। कित्येक गोरगरिबांना आज जेव्हा महावितरणच्या कार्यालयामध्ये जावं लागतं, कित्येक वेळा हलपाडे घालावं लागतात, पण तरीसुद्धा त्या गोरगरिबांची शेतकऱ्यांची अडचण दूर केली जात नाही। जो जगाचा पोशिंदा आहे, जो सगळ्याला सांभाळतो, आज त्याला सुद्धा खिल्टर घालायला लागतात। तो तळमळत असेल तर काय उपयोग आपला? काहीच उपयोग नाही। कित्येक वेळा जीर्ण झालेले खांब, रस्त्यात आलेले खांब, जीर्ण आलेले खांब, वाऱ्या तुमचं नाव सांगा। रवींद्र उत्तम कांबळे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।